कोल्हापुरात शिक्षण सेवक पद रद्द करावे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी यासह अनेक मागण्यांकरिता भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हजारो शिक्षक आणि सेवकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता। कोल्हापुरातील टाउन हॉल येथून सुरू झालेला हा मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला। या मोर्चात हजारो शिक्षकांनी अनेक प्रलंबित मागण्यांची घोषणाबाजी करत गजर केला। आपल्या कर्मचारी एकजुटीचा रद्द करा हे निवेदन दिले जात आहे। तर मोर्चामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती लक्षवेधी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। या आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे शिक्षण सेवक पद रद्द करा, DCPS व्याज व अनुदान द्या, 10-20-30 आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा, अन्यायकारक संचय मान्यतेचा आदेश रद्द करा या काही प्रमुख मागण्यांसह आज आम्ही संचालक कार्यावरती आंदोलन केलंय। आमची पुढील दिशा ठरलेली आहे। आज निवेदन दिल्यानंतर यावरती जर यथोचित कार्यवाही नाही झाली तर राज्य स्तरावर खूप मोठी लढाई छेडली जाईल। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।